तर आज आपण साबुदाणा बटाटा पापड बघणार आहोत आणि हा साबुदाणा आहे आपण तो गॅसवर न शिजवता त्याचे पापड बनवणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे, झटपट बनणारी आहे। त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात जर का तुम्ही प्रमाणात ठेवले, मीठ पाण्याचं वगैरे प्रमाण त्याच्यामध्ये योग्य असेल तर तुमचे मस्त असे साबुदाणा बटाटा पापड आहेत ते बनतील, त्याचा चुरा होणार नाही। तर त्यामध्ये मी अशी योग्य पद्धत दिलेली आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही त्यासाठी पूर्ण रेसिपी बघा। तर साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा आपला पाव किलो साबुदाणा आहे। साबुदाणा रेग्युलर असतो तो वापरलेला आहे, जाडसर मोठावाला असतो तो वापरलेला आहे। तर तुम्ही याच्याऐवजी बारीकवाला पण साबुदाणा वापरू शकता। तर हा साबुदाणा आता आपण चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा, 3 ते 4 पाण्याने तरी चांगला धुवायचा आणि मग त्याला भिजवायचं। तर इथे मी तुम्हाला दाखवते, का तर मी आधीच भिजत घातलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते कशा रीतीने भिजवायचं ते। तर इथे मी एक टोप घेतलं आहे, तर त्या टोपामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं। तर आपण 2 वाटी साबुदाणा घेतला आहे, तर त्यासाठी आपल्याला 4 वाटी पाणी घ्यायचं आपण। तर हे वाटीच्या मापाने घ्यायचं, हे लक्षात घ्या, म्हणजे आपलं माप बरोबर येतं। वाटीच्या किंवा तुम्ही कपाच्या मापाने घेतलं तरी चालेल, पण मोजून घ्या दोन्ही पण, वेगळं असं भांडं वापरू नका त्यासाठी। तर इथे मी 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे 2 वाट्या साबुदाण्यासाठी। तर ही सगळी स्टेप ही महत्त्वाची आहे, लक्षात घ्या। तर हे 4 वाटी जे मी पाणी घेतलं ना, ते तुम्ही गरम करून घ्यायचं, एकदम गरम करायचं कडक। आणि मग तुम्ही जो धुवून घेतलेला आहे साबुदाणा, त्यामध्ये ते पाणी ओतून घ्यायचं आणि ते ओतून घेतल्यानंतर आपण त्या साबुदाण्याला रात्रभर भिजत घालायचं, रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजून द्यायचं आणि मग साबुदाणा पापड सकाळी बनवायचा। तर इथे मी तुम्हाला हे दाखवते, का तर मी आधीच साबुदाणा भिजून ठेवलेला आहे, त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला सांगते फक्त कशा रीतीने करून घ्यायचं। तर हा मी साबुदाणा आधीच भिजून घेतलेला बघा, अशा रीतीने भिजतो। तर तुम्हाला जर का रात्रीचं भिजवायला नसेल जमत, तर तुम्ही सकाळी उठून 5 ते 6 तास तरी त्याला तसा भिजवून घ्या गरम पाण्याने। चांगलं गरम पाणी त्यामध्ये होता, जेवढं सांगितलं प्रमाण त्याप्रमाणे 2 वाटी साबुदाणा असेल तर 4 वाटी, 1 वाटी असेल तर 2 वाटी, हे लक्षात घ्या। हे असं प्रमाण आहे, म्हणजे त्याच्या डबल साबुदाण्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि तेवढ्या पाण्यामध्ये आपण भिजवायचं, ते पण गरम पाणी। साबुदाणा आपला पाव किलो आहे, तर आपल्याला अर्धा किलो बटाटे लागतात। बटाटे शिजवून घ्यायचे, थंड करायला ठेवायचं आणि मग त्याची सालं वगैरे आधी काढून घ्यायची, अशा रीतीने तयारी करून ठेवायची आधी। आणि मग आपला साबुदाणा आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा। तर मी असं मोठ्या प्लेटमध्ये मिक्स करायला अशा रीतीने आपण काढून घ्यायचं ते। तर यामध्ये मी बटाटा आहे तो शिजवलेला तो मिक्स करून घेते, चांगला मिळवून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि हे लक्षात घ्या, आपण साबुदाणा जेव्हा भिजवतो त्याला आपण धुवूनच भिजवायचं, हे लक्षात घ्या। साबुदाणा धुवून घ्यायचा आणि मगच त्याला भिजवायचं, नाहीतर मग तो नीट भिजला जात नाही, त्याचे कणकण राहतात। जरी तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवला ना तरी त्याचे कण राहतात, त्यामुळे त्याला धुवून घ्यायचं स्वच्छ आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून त्याला भिजवायचं, हे लक्षात घ्या। आणि 5 ते 6 तास तरी त्याला भिजवायचं, तरच आपले पापड आहेत ते साबुदाणा पापड आहेत ते चांगले होतात। तर हे मी बटाटा आहे तो चांगला त्याच्यामध्ये मिक्सअप करून घेते। चांगला मिक्सअप करून घेतला म्हणजे तो एकसारखा साबुदाण्याबरोबर वाटला जातो, त्यामुळे आपण असा चांगला त्याला मिक्सअप करून घ्यायचा। तर हा माझा मिक्स करून झालेला आहे। तर मी याच्यामध्ये पण ओतायला पाणी घेतलेलं आहे, हे कोमट पाणी आहे। तर हे कोमट पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडं थोडं करून, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मग आपण ह्याला मिक्सरला थोडा थोडा भाग करून बारीक करून घ्यायचं। जेवढा बारीक होईल तेवढा बारीक करायचं त्याला। त्याचे थोडेसे नॉर्मली घेऊन साबुदाण्याचे राहिले तरी चालेल, पण जेवढं जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं। तर मला इथे अर्धी वाटी तरी पाणी लागलेलं आहे एवढ्या साबुदाण्याला। तर आपण एकदम असं जास्त पाणी टाकायचं नाही, हे लक्षात घ्या। थोडंसं नॉर्मली कमी टाकायचं पाणी, जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग ते नीट मिक्सअप होणार नाही, म्हणजे नीट बारीक होणार नाही। तर त्यामुळे आपण थोडंसंच पाणी टाकायचं आणि मग हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया। तर मी आता हे मिक्सरला फिरवून घेते। तर मिक्सरला वाटताना सुद्धा आपण काय करायचं, थोडं थोडं करून टाकायचं जेवढं मिक्सरमध्ये बसेल, नाहीतर मिक्सरला लोड येतो। बघायचं कसं बारीक होतं त्यानुसार आपण टाकायचं हळूहळू करत। साबुदाणा पापड आणि आपण बटाटा पापड बनवताना प्रमाणामध्ये बनवा, का तर एकदम असं जास्त बनवू नका, जास्त प्रमाणात तुम्ही 1 किलो वगैरे असं बनवू नका। काय होईल, साबुदाण्यामुळे काय होतं, मिक्सरला लोड येतो, त्यामुळे मिक्सर गरम होतो आणि मग बंद पडतो। त्यामुळे आपण पाव किलोचं, अर्धा किलोचं असं प्रमाण ठेवा, जास्त 1 किलोपर्यंत जाऊ नका। तर हे अशा रीतीने आपलं बारीक झालं पाहिजे, हे बघा अशा रीतीने। माझे पण थोडेसे कणकण राहिलेले आहेत, तर आपलं हे अशा रीतीने बारीक झालं पाहिजे। मी थोडंसं परत त्याच्यामध्ये वाटून झाल्यानंतर परत थोडंसं पाणी ॲड केलं, तर आपल्याला इथे एकूण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं पाणी जास्त लागलं। तर हे आपलं वाटून झालेलं आहे आणि आपण एका टोपामध्ये ते काढून घेतलं आहे। आणि मेन म्हणजे पाणी हे लक्षात घ्या, थंड पाणी टाकायचं नाही,
हे मी तुम्हाला परत सांगते, कोमट पाणी टाका याच्यामध्ये, म्हणजे आपले पापड चांगले तयार होतात. आणि एकदम पातळ असं मिश्रण तयार करू नका, थोडंसं घट्टच ठेवा. तर ह्यामध्ये एकूण 6 वाट्या पाणी झाल्या, म्हणजे आधी भिजवताना आपण साबुदाणा जेव्हा रात्री आपण भिजत घातला तेव्हा 4 वाटी, मिक्सरमध्ये अर्ध्या वाटीपेक्षा जास्त, आणि आपण टोपामध्ये फिरवताना आपल्याला 1 वाटी लागला आणि वरती थोडंसं लागलेलं. तर अशा रीतीने आपल्याला एकूण रात्रीचे 4 वाटी आणि आत्ताचे 2 मिळून एकूण 6 वाटी आपल्याला पाणी इथे लागलं. आणि आता वरनं पण आपल्याला थोडंसं अजून अर्धी वाटी पाणी लागू शकतं. तर आपलं हे मिश्रण आहे ते थोडं घट्ट आहे, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते. तर अशा रीतीने आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते चांगलं मिक्सअप करून घ्यायचं. आणि हे लक्षात घ्या, माझं मिश्रण घट्ट आहे, तुमचं कदाचित तेवढं पाणी टाकल्यावर पातळ पण होऊ शकतं, त्यामुळे तेवढं पातळ होऊन देऊ नका, असं घट्ट आपलं राहिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला इथे अजून अर्धी वाटीच पाणी लागलं आहे. एकूण 6.5 वाटी आपल्याला एकूण ह्या मिश्रणासाठी पाणी लागलं, भिजवल्यापासून ते आतापर्यंत. तर हे अशा रीतीने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. अशी त्याला खाली अशी तार आली पाहिजे आणि असं थोडंसं नॉर्मली घट्ट पाहिजे, एकदम पातळ नाही पाहिजे. पातळ झाल्यामुळे त्याच्या चुरा होऊन जातो, तर त्यामुळे थोडंसं असं मीडियम जाड असं ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही, काही नाही. आणि ह्या मिश्रणाचं असं काही नाही आहे की तुम्ही गरमच असताना टाकलं पाहिजे, असं काही नाही आहे. थोडं थंड झाल्यानंतर पण तुम्ही हे हाताने सुद्धा फिरवू शकता, हाताने पण टाकू शकता, चमच्याची काही गरज नाही लागत. तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बटाटा आणि साबुदाण्याचं. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय मीठ वगैरे काय टाकायचं ते टाकून घेऊया. आणि मीठ चवीनुसार टाका त्याच्यामध्ये, चांगलं बरोबर चवीनुसार टाका, म्हणजे बटाट्याचे पापड चविष्ट लागतात खूप. आणि इथे मी आपली चिली फ्लेक्स असतात ते मी टाकलेले आहेत, मिरच्या असतात त्या मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत आणि मग त्या टाकलेल्या आहेत. तर तुम्ही याच्याऐवजी आपण मिरचीचं वाटण असतं हिरव्या मिरचीचं, ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जिरं टाकू शकता याच्यामध्ये, थोडं तुम्ही खात असाल तर कोथिंबीर वगैरे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे टाकून झाल्यानंतर पण आता आपण हे चांगलं मिक्सअप करून घेऊया, म्हणजे सगळं मीठ वगैरे हे तिखट आहे ते चांगलं मिक्सअप होऊन जाईल त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्या पापड्या टाकून घेऊया. तर पापड टाकण्यासाठी इथे मी कागद पसरून घेतलेला आहे. तर तुम्ही हे पापड आहेत ते तुम्ही घरामध्ये पण सुकवू शकता, उन्हामध्ये पण सुकवू शकता. फक्त घरात सुकवल्याला थोडा वेळ लागतो, फॅनखाली, फास्ट फॅनखाली सुकवायला लागतात, किंवा मीडियम फॅनखाली वगैरे. फॅन बंद करून तुम्ही जर का सुकवायला गेलात तर ते लवकर सुकणार नाही. प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकून घ्या, त्याला तेल लावायची गरज नाही लागत, काय नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही लावू पण शकता जर का तुम्हाला वाटत असेल गरज तर, पण मी इथे तेल लावलेलंच नाही आहे. तर मी तुम्हाला एक टाकून दाखवते बघा. अशा रीतीने चमच्याने टाकायचं आणि असं हाताने गोल 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 असं फिरवून घ्यायचं. आपलं थोडं मिश्रण घट्ट आहे त्यामुळे आणि हे थंड झालेलं आहे, थंड झाल्यामुळे ते चमच्याने पडत नाही आहे. तर मी हे असं हाताने फिरवून घेते, असं फास्टमध्ये आपलं होऊन जातं. तर ह्या अशा रीतीने आपण पापड्या करून घ्यायच्या सगळ्या, पूर्ण शेवटपर्यंत सगळं मिश्रण आपल्याला टाकता येतं. इतकं सोपं बनवायचा हा पदार्थ आहे, एकदम सोपे असे पापड आहेत, हे बिघडत नाहीत, काय नाही. तर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करा, कसं मिश्रण पाहिजे त्यानुसार, म्हणजे तुमचे पापड पण असे तुटणार नाही. का तर पातळ झालं तर काय होतं, जसं सुकेल ना तसं एकदम त्याचं प्लेन होत जातं, सगळं अगदी ट्रान्सपरंट होत जातं. आणि मग जास्त जर का तुमचं ट्रान्सपरंट असेल तर ते पापड तुटतात, त्यामुळे थोडंसं मिश्रण घट्ट ठेवायचं. आणि मग असं घट्ट झालं तरी असं हाताने फिरवून घ्यायचं. मस्त गोल गोल अशा पापड्या आपल्याला हव्यात अशा शेपमध्ये करायला येतात. तर मी थोड्याशा अशा मोठ्या ठेवल्यात, आता त्या परत आकसून अशा छोट्या होतात. तर मी अशाच रीतीने अजून पण टाकून घेते. ऊन वगैरे चांगलं असेल तर एका दिवसात तुमचे सुकतात, ऊन नसेल तर थोडं तुम्हाला 2 ते 3 दिवस जाऊ शकतात. 2 दिवस जातात, जास्त नाही जात 2 दिवसापेक्षा. फक्त थोडंसं नंतर मग सुकून पूर्ण घरामध्ये झाल्यानंतर पण थोडंसं उन्हात ठेवा, पूर्णपणे सुकू द्या आणि मगच पॅक करून ठेवा त्याला. तर इथे मी बाल्कनीमध्ये थोडं ऊन येतं तर तिथे मी टाकून घेतले, आम्हाला सुद्धा गच्ची नाही आहे, मी बाल्कनीमध्येच टाकून घेतलेलं आहे. आणि 12 नंतर आमचं इकडचं पण ऊन निघून जातं, तर मी सकाळी लवकर केलेलं आहे. तर मी आता तुम्हाला सुकलेलं दाखवते बघा, किती मस्त पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत. आणि आपण चिली फ्लेक्स टाकले त्यामुळे त्याच्यावर असे ते छोटे छोटे असे लाल लाल स्पॉट दिसत आहेत, मस्त दिसत आहेत त्यामुळे. आणि अशाच रीतीने आपण दुसऱ्यासुद्धा अशा थोड्याशा मिरची पावडर टाकून पण मी बनवलेल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त असा कलर आला आहे त्याला, लालसर असा. तर तशा पण तुम्ही मिरची पावडर टाकून बनवू शकता ह्या. आणि खूप साऱ्या बनतात, आपल्या परात भरते एवढ्या बनतात त्या. आणि तुम्ही साईज पण बघत असाल किती मस्त आलेली आहे बघा, त्याची साईज अशी मोठ्या मोठ्या केलेल्या आहे त्यामुळे बरोबर साईज आलेली आहे, मीडियम अशी. तर ह्या मी आता तुम्हाला तळून दाखवते. तर तळण्यासाठी इथे मी कढई घेतली, कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं, तेल चांगलं तापून द्यायचं. एकदम पटकन आपण टाकलेला एखादा कण असेल तो पटकन वरती आला पाहिजे, अशा रीतीने तेल तापून घ्यायचं. आणि मग गॅस आपण मीडियम ठेवायचा आणि मग तळायचं. जास्त फास्ट गॅसवर तळायचं नाही, नाहीतर मग करपतात त्या. जाडसर केल्यामुळे काय होतं, आपल्या करपत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे
थोडंसं मी पातळ जर का ठेवलं असत्या, जास्त पातळ अशा पसरल्या असत्या तर त्या लगेच जळतात. त्यामुळे आपण थोडंसं जाडसरच पसरायच्या त्या. तर मी एक तुम्हाला तळून दाखवते. बघा आपल्या किती मस्त कुरकुरीत अशा छान झालेल्या आहेत, एकदम फुलतायत लगेच. कोणाला वाटणार नाही की हे आपण पापड्या केलेल्या आहेत. आता पापड्या असतात ते एकदम पातळ होतात असं टाकायला गेलं, आणि मिश्रण तुमचं पातळ असेल तर तुमच्या एकदम पातळ होणार. आणि तुम्ही थोडं जाडसर ठेवलं असेल तर तुमच्या पापड्या पण अशा जाडसर मस्त कुरकुरीत दिसणार. तळल्याचा पदार्थ एकदम असा पातळ असेल तर तो करपतो पण लवकर. त्यामुळे आपण थोडंसं जाडसर करायचं, आणि थोडं जाडसर केल्यामुळे असा मस्त त्याला थर पण त्याचा जाडसर असा येतो. तळल्यावर पण त्या छान दिसतात पापडासारख्या. तर ह्या अशा पांढऱ्या शुभ्र अशा मस्त साबुदाणा बटाट्याचे पापड आपले तयार झालेले. तर तुम्हाला एक प्लेटमध्ये दाखवते मी. बघा मी ठेवलेली आहे एक प्लेटमध्ये. केवढी मोठी झालेली बघा, केवढ्या आहेत आणि त्या केवढ्या मोठ्या झाल्या. आणि तुम्हाला मी त्याचा चुरा करून दाखवते, आणि तुम्ही आवाज पण ऐकत असाल किती छान आवाज येतो बघा. अगदी मस्त कुरकुरीत अशा छान झालेल्या. तर तुम्ही आवाज ऐकलाच असाल किती मस्त आवाज येतोय बघा पापड्यांचा. तर तुम्ही अशा रीतीने पापड्या बनवून बघा, खूप मस्त अशा चवीला तर खूप एवढ्या छान लागतात ना. तुम्ही दरवेळेला अशाच बनवाल, एकदम सोपी पद्धत आहे. एकटं म्हटलं तरी माणूस बनवू शकतं. एकदम साबुदाणा न शिजवता तुम्ही ह्या अशा प्रकारच्या पापड्या बनवा नक्की. तुमच्या पण पापड्या कशा झाल्या हे आम्हाला सांगा. आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.